महाराजांनी फार्म भराव, लाज वाटली पाहिजे महाराज त्याला. एक अभंगच आहे, जया राज्य द्रव्य, एक अभंग आहे ती मला आठवणा. विठाला विठाला अशी नमने मी संत. उत्तरार्ध अहो महाराज, महाराजांना कशाचा पक्ष आहे. ज्या वेळेस शिवाजी महाराज आले, तुकोबरायांनी त्यांना सांगितलं ह्याच्या नादी तो लागायच नाही, तुम्ही तेच करायचं आणि आम्ही त्यात नाही. ज्याचं काम त्याने करायचं, ज्याची त्याला पदवी. संताला म्हणजे प्रत्येक कीर्तनात सांगतो महाराज, डायव्हर जर गुराक्या डायव्हर झाला तर पेशंटला कधी सीट बसणारी काय होईल त्याचं. ज्याला ज्याची त्याची पदवी शोभती महाराज, नाही का. हा, कीर्तन करायला सगळ्याला जमन, पण कीर्तन सांगायला सगळ्याला जमत नाही. काय कायचं मुकदगत गाते, मुकदगत ज्ञानेश्वरी, पण हिथं आल्या मुखच बंद होते, इथं मुका होतय ती, हे सगळ्याला नाही जमणार. तसंच कोणचंही काम. आमच्या इथे एक म्हातारा माणूस आहे, त्याला चला येत नाही, पण ती पेरायला अजून लेकाकडे देत नाही. हो सर, आयुष्यभर खाण्याचं वर्षभर म्हणला जर दाट पाताळ झालं काय होईल म्हणला, तुला बियारा भरलेला कळत नाही. तू जरी चांगलं सोडलं ना, काय काय म्हणला मी असं मोजूनच सोडतो, पण बियारा भरलेलंच कळलं नाही त्याला. ती परफून नाळकांड असं वर आलं मागलो काहीच म्हणलं, ही काय मला माहित. तसं याला त्रिपदी ज्ञान लागतं. त्याला प्रत्येक तासाला गेला बियारा भरलाय का, यटान कुणकडे सरलंय, पोट खिळा आहे का व्यवस्थित, सगळं बघावं लागतंय. वसान काढावं लागतंय. काय काय ना सगळं वसानच काढीनाकडं वारबडायला लागलं सगळं. हा महाराज, ही त्याला पासाला सुद्धा धार लागते, तशी या वाचेला सुद्धा धार लागते महाराज. त्याने सहज जरी बोललं ना, ती पुढच्याला रुचलं पाहिजे. म्हणून माईबाप असताना माझा विषय असा होता की मूर्तीपुरता देव नाही. देव आकार, अव्यक्त निराकार नाही. जे आकार नारोली म्हणतात तो अव्यक्त निराकार आहे. निराकार निर्गुण तू चिरगुराया. देवाला रूप नाही, देव निराकार, तेथोनी चराचर हरिश्री. मग मायबाप, देवाला आकार नाही, मला तरी आकार आहे. बाबा म्हणायचे तुकाचा आकाश एवढा आणि तू केवढा, अनु रेणू या थोकडा तुका. मग तुको भरायचा फेटा बांधतो, धोतर तुको भरायचं, उपारणं पंचा कीर्तन तुको भरायसारखं करतो. मग तू केवढा, एवढा 3.5 हात एवढा आहे का. तू सुद्धा तेवढाच आहे. देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, पण त्याच्यासाठी न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळील. आज आई नाहीत का, आज ज्या आई गेल्या त्या नाहीत का, आणि नाहीत म्हणाव तो पितृदोष कस काय लागतोय. जावा नाशिकला, जावा अमक, तुम्ही तुमच्या रानात समाध्यात, आमच्या इकडे लग्न जमाना पोरांची म्हणून ते समाध्या पाडा म्हणले, त्यांची पूजा व्हायना. पितृदोष. मग म्हणून महाराज ही पितृदोष जाण्याचं म्हणून ही कीर्तन आहे, भजन आहे. आणि ज्यांना माळा नसत्यांना आज लय मोठा पर्व काळे. आईंच्या प्रथम ओरी श्राद्धानिमित्त महाराज असं मोकार हिंडण्यापेक्षा काय काय मंडळी लाल द्वारा ताईत बांधतात पण माळ घाली ना. मी लय जणांच्या हातात कसलं दोर आहेत लाल, कुठं जपतो नाही, कुठं काय हो नाही. या द्वारात काही नाही. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा. महाराज माझ्या भगवंताला सुद्धा काय आवडतं, अति अति प्रिय अति प्रिय Thank you.
किती आती. एखादा माणूस म्हणून तुझं लय आती झालं. देवाला काय आवडते माय बाप. देवाला तुमचं लाख रुपयाची पंगत दिली. एक जण महाराज म्हणला मी बँड लावतो, मंडप घालतो, रुखवत देतो, पण पोरगीच देत नाही. मी सगळं करतो. ती म्हणला सगळं पुरीसाठी म्हणतो संन्यास हे जी आहे ना ही सगळं त्या मुलीला पती भेटण्यासाठी, पतीला नवरी भेटण्यासाठी. ही सगळं कशासाठी. मग याचसाठी जप, त्याच्यासाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ हे सगळं त्याच्यासाठी. हा तसं महाराज हे सगळं करतो पण ती माळ नाही राव. तसं आमची मनाचीच माळ. हा मनाची 16 तसं नसतं. मन 40 किलोच आहे. नाही म्हणून महाराज काय बाय मेल्यावर तुळशीची पानं घालते म्हणून मरायच्या आधी ज्यांनी तुळशी पत्र हा त्याला मोक्ष मायबाप. म्हणून अति प्रिया वडे तुळशी बुका, दैसीच प्रीती करे भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदी. त्याला पंढरपूरच्या मध्ये भगवान आहे ना त्याला अति आवडतं. म्हणून आज मोठा पर्व काळे एक आईला महाराज नाही झालं पाहिजेत महाराज. ही काय जर्सी गाईला म्हणली की गळी एखादी माळ घाला. एखादा बैल बिल म्हणला का माळ घाला. बैल कुठं माळ घाला. म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोग, काही एक उपजताच मरती बहिरी अंध होती. लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवास यातना थोरा, येऊनी पडसी संदेह पुरा वळसा थोर माया.